हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा इंग्रजीमधला धडा, लेसन नंबर 3.2, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. बेगर म्हणजे भिकारी. अ लेसन इन लाईफ, आयुष्याबद्दलचा एक धडा किंवा आयुष्याबद्दलची एक शिकवण कोणाकडून मिळालेली? बेगर म्हणजे भिकाऱ्याकडून मिळालेली आयुष्याबद्दलची एक शिकवण. तर अतिशय उत्सुकता निर्माण करणारं असं नाव आहे आणि याच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. इन्फोसिस हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. इन्फोसिस ही भारतामधली IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधली, कम्प्युटर्समधली एक फार मोठी प्रसिद्ध अशी कंपनी आहे. त्याचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती. तर इन्फोसिस या कंपनीच्या स्थापनेमध्ये जसा महत्त्वाचा त्यांचा वाटा होता, त्याचबरोबर त्या एक अतिशय नावाजलेल्या लेखिकासुद्धा आहेत आणि अतिशय साध्या साध्या गोष्टींमधून, सुंदर सरळ अशा भाषेतून फार महत्त्वाचे विचार ते आपल्यापर्यंत पोचवतात आणि छान अशी शिकवण देऊन जातात. तर त्यांनी लिहिलेली ही गोष्ट आहे जी आपण आज बघणार आहोत. 2 भागांमध्ये आपण ही बघणार आहोत. तर चला वाचूयात आणि समजून घेऊयात. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना ही माझी चांगली मैत्रीण आहे. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. LIC ऑफिसर म्हणजे विमा कंपनीमध्ये ती ऑफिसर आहे. अर्निंग म्हणजे ती मिळवते अ गुड सॅलरी, चांगली सॅलरी किंवा चांगला पगार तिला मिळतो. बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण नेहमीच तिच्याबद्दल सतत एक विचित्र गोष्ट असायची, विचित्र वाटायचं. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. काय ते? शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती सततच दुःखी असायची. वेन एव्हर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. मी जेव्हा केव्हा तिला भेटायचे तेव्हा मला स्वतःला डिप्रेस्ड म्हणजे निराश वाटायला लागायचं. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. ग्लूम म्हणजे उदासीनता आणि सायनिसिझम म्हणजे शंकेखोरपणा, प्रत्येक गोष्टीत शंका आणि प्रश्न काढणं. इट वॉज ॲज दो म्हणजे जणू काही तिचा हा जो स्वभाव होता उदासीनतेचा आणि शंकेखोरपणाचा, तो स्वभाव जणू काही इतरांपर्यंतसुद्धा पोहोचायचा आणि इतरांवरती पण परिणाम व्हायचा. इतरसुद्धा सगळे लोक तिच्या संपर्कात आले की तिच्यासारखंच त्यांनाही वाटू लागायचं की काय, असं इथे लेखिका म्हणत आहेत. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. तिच्याकडे कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह, सकारात्मक किंवा चांगलं असं म्हणण्यासारखं काहीच नसायचं. प्रत्येकच गोष्टीमध्ये ती निगेटिव्ह किंवा नकारात्मक बोलायची किंवा तिचे विचार तसे असायचे. For instance, I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? For instance, म्हणजे उदाहरणार्थ मी जर तिला असं म्हणले की मीना, अगं तुला माहिती आहे का, राकेश त्याच्या शाळेमध्ये पहिला आला. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बी लिटल द अचीवमेंट. तिचा लगेचच जो प्रतिसाद असायचा तो काय असायचा? बी लिटल द अचीवमेंट. जी चांगली गोष्ट त्यांनी घडवली आहे किंवा मिळवली आहे तिचं महत्त्व कमी करणं, त्याला कमी लेखणं म्हणजे बी लिटल. तर तिचा प्रतिसाद कसा असायचा? नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. तर साहजिक आहे, पहिला आला तर काय झालं? हिज फादर इज अ स्कूल टीचर, त्याचे वडील हे शाळेमध्ये शिक्षकच आहेत, येणारच तो पहिला. अशा पद्धतीचा तिचा रिस्पॉन्स असायचा. इफ आय सेड, मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी? मी जर असं म्हणले की मीना, अगं श्वेता खूप सुंदर आहे नाही? तर मीना वुड बी पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. तिचा काय रिस्पॉन्स असायचा त्याच्यावरती? वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. घोडा जेव्हा लहान असतो, शिंगरू जेव्हा असतं तेव्हा ते फार हँडसम, सुंदर दिसतं. बट इट इज एज दॅट मॅटर्स. वय महत्त्वाचं आहे. वेट फॉर सम टाईम, थोडं अजून थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनी वन यू नो. आता भलेही किती सुंदर असे का ना, पण काही वर्षामध्ये ती इतर कोणाहीपेक्षा कुरूप दिसायला लागेल बघ. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. मीना, अगं किती छान दिवस आहे, किती सुंदर वातावरण आहे बघ, चल आपण वॉकला जाऊयात किंवा फिरायला जाऊयात. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. नको नको, ऊन खूप आहे, गरमी खूप आहे आणि मी जर खूप चालले तर मी दमते, आय गेट टायर्ड. बिसाइड्स, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ? देर इज नो प्रूफ. आणि तसंही कोण म्हणतं की चालणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे?
काही प्रूफ नाहीच आहे त्यासाठी, काहीच पुरावा नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण काहीही चांगलं सांगायला गेलो तरी मीनाची जी उत्तरं असायची किंवा तिचा जो त्यावरती विचार असायचा तो सतत नकारात्मक असायचा. दॅट वॉज मीना, अशी होती ती मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पेरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तिचे आईवडील दिल्लीला राहायचे आणि ती एकटीच तिच्या घरामध्ये राहायची. शी वॉज अन ओनली चाइल्ड. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. ओनली चाइल्ड म्हणजे एकुलती एक, जर मुलगा असेल तर एकुलता एक. अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. जसं आपण वरच्या उदाहरणांमधून बघितलं की तिला सवय होती प्रत्येकच गोष्टीबद्दल तक्रारी करण्याची. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि साहजिकच आहे तिची सोबत ही फार सुखद किंवा आनंददायक नसायची. प्लेझंट म्हणजे आनंददायक, आणि त्यामुळे नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. कोणीच तिला भेटायला जायचं नाही किंवा भेटायची इच्छा नसायची तिला. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. त्यानंतर तिची बदली एकदा बॉम्बेला, मुंबईला झाली आणि मग आम्ही तिच्याबद्दल जणू काही विसरूनच गेलो. इथे धड्यामध्ये बॉम्बे आलेलं आहे कारण की मुंबईचं नाव हे ऑफिशियली पूर्वी बॉम्बे होतं आणि त्यावेळी लिहिली गेलेली ही गोष्ट आहे. तर मीनाची बदली झाली मुंबईला आणि मग बघूयात काय झालं. मेनी इयर्स लेटर, खूप वर्षानंतर, आय फाउंड मायसेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. मुंबईमधलं जे फ्लोरा फाउंटन हे ठिकाण आहे, आय फाउंड मायसेल्फ कॉट इन द रेन. तिथे मी पावसामध्ये अडकले होते. इट वॉज पावरिंग अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. मुसळधार पाऊस पडत होता. पॉवरिंग म्हणजे पॉवर म्हणजे ओतणे असं होतं, पण पॉवरिंग रेन असं जेव्हा येतं तेव्हा मुसळधार पावसाचा अर्थ होतो. अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. आणि माझ्याकडे छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. मी अकबर अलीज नावाच्या एका मोठ्या पॉप्युलर अशा डिपार्टमेंटल स्टोअरजवळ उभी होते, वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड, पाऊस कमी होण्याची वाट बघत. डिपार्टमेंट स्टोअर म्हणजे शहरांमध्ये जी मोठी मोठी दुकानं असतात, एकाच दुकानामध्ये खूप सारे विभाग असतात आणि एकाच ठिकाणी सगळं मिळतं, अगदी किराण्यापासून, कपड्यांपासून, खेळण्यांपासून ते रोजच्या गोष्टींपर्यंत. त्याला डिपार्टमेंटल स्टोअर म्हटलं जातं. आणि अकबर अलीज हे मुंबईमधलं आणि शहरांमधलं फार जुनं असं प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर आहे. तर लेखिका तिथे उभ्या होत्या पाऊस कमी होण्याची वाट बघत. सबसाईड म्हणजे कमी होणे. सडनली आय स्पॉटेड मीना. आणि अचानकपणे मला मीना दिसली. स्पॉटेड म्हणजे मी पाहिलं. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पॉरिंग रेन. माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की इथून पळून जावं, अगदी त्या धो पावसातसुद्धा. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. का पळून जावं असं वाटलं लेखिकेला? आय वॉज अँक्शियस म्हणजे मी चिंतित होते की तिने मला पाहू नये. अवॉइड म्हणजे टाळलं पाहिजे मी तिला, कारण जर ती भेटली तर काय होईल? हॅविंग टू लिसन टू हर नेवर एंडिंग कंप्लेंट्स. मला पुन्हा एकदा तिच्या नेवर एंडिंग म्हणजे कधीही न संपणाऱ्या तक्रारी ऐकत बसाव्या लागतील. म्हणून मी तिथून पळून जावं की काय असं मला वाटलं. हाऊएव्हर आय कुडंट एस्केप म्हणजे मी काय तिथून पळून जाऊ शकले नाही, कारण शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. तिने मला आधीच बघितलं होतं आणि तिने जवळ येऊन माझा हात अगदी प्रेमाने हातात घेतला होता. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि एवढंच नाही तर ती अतिशय आनंदी आणि उत्साही वाटत होती. Hey, I'm really excited. It's nice to meet old friends. What are you doing here? तिने लेखिकेला असं म्हटलं की अगं तुला बघून मला फार उत्साही वाटतं, एक्सायटेड वाटतं आहे आणि जुन्या मित्रमैत्रिणींना भेटल्यावर खूप छान वाटतं. तू काय करतेस इकडे, कशी काय? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. मी ऑफिशियल एका कामासाठी आलेले आहे हे मी तिला सांगितलं. देन स्टे विथ मी टू नाईट, शी सेड. लेट्स चॅट. Do you know that old friends and memories are precious and rare? मग तू आज माझ्यासोबत राहा, माझ्याकडे मुक्काम कर, ती म्हणली. लेट्स चॅट. आपण भरपूर गप्पा मारूयात. तुला माहिती आहे ना की जुने मित्र आणि जुन्या आठवणी, मित्रमैत्रिणी आणि त्यांच्यासोबतच्या ज्या आठवणी आहेत त्या अतिशय प्रेशियस आणि रेअर असतात. अतिशय मूल्यवान आणि दुर्मिळ अशा या गोष्टी आहेत. म्हणून तू माझ्याकडे मुक्कामाला चल, असं मीना म्हणाली.
आय कुडंट बिलीव्ह इट. माझा तर विश्वासच नाही बसला. वॉज दिस रिअली मीना? ही खरंच मीनाच आहे ना? आय पिंच्ड मायसेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी स्वप्नात तर नाही आहे याची खात्री करून घेण्यासाठी आय पिंच्ड मायसेल्फ हार्ड, मी स्वतःलाच चिमटा काढला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीझिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डिड लुक हॅपी. पण मीना खरोखरच तिथे उभी होती, राईट इन फ्रंट ऑफ मी, माझ्या अगदी समोर. स्क्वीझिंग माय हँड, माझा हात अगदी प्रेमाने तिने घट्ट धरला होता. स्माइलिंग, ती हसत होती. अँड येस शी डिड लुक हॅपी, ती खरोखर आनंदी दिसत होती. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. ती जेव्हा बँगलोरला 3 वर्ष होती, जेव्हा लेखिकेने तिची ओळख झालेली होती आणि त्या भेटायच्या, त्या 3 वर्षामध्ये मी तिला एकदाही इतकं छान हसताना नव्हतं पाहिलं. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. तिच्या केसांमध्ये काही ग्रे छटा होत्या, काही करड्या रंगाचे केस, म्हणजेच थोडेसे काही केस पांढरे होण्याची सुरुवात झालेली होती आणि त्यावरून मला लक्षात आलं की मध्ये बरीच वर्ष निघून गेलेली आहेत. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर अगदी काही छोट्या छोट्या सुरकुत्याही दिसायला लागल्या होत्या. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. पण खरं तर ती आधीपेक्षाही आज खूप आकर्षक आणि छान दिसत होती. Finally, I managed to say, "No, Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card and I'll keep in touch with you. I promise." शेवटी लेखिकेने तिला सांगितलं की मीना, मला नाही जमणार तुझ्यासोबत आज मुक्काम करायला. मला एक डिनर अटेंड करायचं आहे. तू मला तुझं कार्ड दे, कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स ज्याच्यावरती असतात, आणि मी नक्कीच तुला पुन्हा फोन करीन किंवा मी तुझ्या संपर्कामध्ये राहीन. आय प्रॉमिस. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. अगदी क्षणभरच मीना थोडीशी नाराज झाल्यासारखी वाटली. पण ती काय म्हणली, लेट्स गो अँड हॅव टी ॲटलिस्ट. शी इन्सिस्टेड. तिने तरीही थोडासा आग्रह केला की चल ना, ॲटलिस्ट आपण चहा घेऊयात, कमीत कमी चहा तरी घेऊयात. बट मीना, इट्स पॉवरिंग. पण अगं किती पाऊस पडतोय, धोधो पाऊस पडतोय. तर मीनाचं उत्तर होतं, सो वॉट, विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल. मग काय झालं, आपण एक छत्री विकत घेऊयात आणि ग्रँड हॉटेल नावाचं एक छान हॉटेल आहे, तिथे आपण जाऊयात. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. मीच तक्रारीच्या स्वरात असं म्हटलं की अगं आपल्याला टॅक्सी नाही मिळणार एवढ्या पावसामध्ये. सो वॉट, विल वॉक. मग काय झालं, आपण चालत जाऊयात. हा मीनाचा प्रतिसाद होता, तिचं उत्तर होतं. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. मी खूप आश्चर्यचकित झाले. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मला जी माहिती होती ती मीना ही वाटतच नव्हती. ही वेगळीच कोणीतरी मीना होती असं वाटलं. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. आज ती कितीही वेळा कुठल्याही गोष्टीसोबत ॲडजस्ट करायला तयार होती किंवा परिस्थितीनुसार बदलण्याची तिची तयारी दिसत होती. वी रिच्ड द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. आम्ही ग्रँड हॉटेलला पोहोचलो. ड्रेंच्ड म्हणजे पूर्णपणे भिजून, चिंब होऊन आम्ही हॉटेलला पोहोचलो. By then, the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. आणि तोपर्यंत, by then, the only thought in my mind, माझ्या मनामध्ये एकच विचार घोळत होता, आणि तो कुठला? To find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. तो विचार असा होता की जी अतिशय निराशावादी आणि अतिशय दुःखी अशी मीना जी मला माहिती होती, जिला मी ओळखत होते, तिच्यामध्ये एवढा मोठा बदल नेमका कोणामुळे किंवा कशामुळे आला. हू ऑर व्हॉट, कशामुळे तिच्यामध्ये एवढा मोठा बदल आला हे जाणून घेणं हा एकच विचार माझ्या मनामध्ये घोळत होता. आय वॉज क्वाईट क्युरियस. मी अतिशय उत्सुक झाले होते समजून घेण्यासाठी. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज्ड टू चेंज यू सो. मीना, मला सांग, तुझ्या आयुष्यामध्ये कोणी असं खास स्पेशल अशी व्यक्ती आहे का जिच्यामुळे तू एवढी बदलली आहेस? तर इथपर्यंतची गोष्ट आपण पाहिली मित्रांनो. अतिशय ओघवत्या अशा भाषेमध्ये आपण ही गोष्ट समजून घेतो आहे की बँगलोरमध्ये असताना जी सततच निराशावादी, सततच नकारात्मक विचार करणारी आणि बोलणारी जी मुलगी, लेखिकेची मैत्रीण मीना,
आणि अनेक वर्षानंतर ती भेटल्यानंतर अचानकपणे तिच्यामध्ये जाणवलेला लेखिकेला बदल आणि त्या बदलाचं कारण आता लेखिका तिला विचारते आणि ते कारण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. वी होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून संपूर्ण धडा तुमच्या छानपैकी लक्षात येईल. आणि तोपर्यंत लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा बरं का. म्हणजे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्या आपल्या चॅनलवरती अपलोड झाला की त्याचं फोनवरती नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. कीप लर्निंग.